पडळकरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजीभाऊ पवार यांची खानापूर तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विटा येथे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील व पदाधिकाऱ्यांनी भाऊंचा भव्य सत्कार करण्यात आला व सायंकाळी रेवणगाव येथे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा भाजपा सचिव पंकज दबडे, माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, अनुसूचित जाती मोर्चा राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, माणिक काका शिंदे, सुधाकर शिरतोडे, निलेश पाटील, करण जाधव, सुहास कुलकर्णी आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी रेवणगावसह परिसरातील अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। काही कार्यकर्त्याच्या विचाराला उगाच काय तर बोलून चालणार नाही, मला तर काय न्यायचं आहे। त्यामुळे माझी ताकद, आमदार साहेबांची ताकद तुमच्या पाठीमागे ठाम आहे आणि तुम्हाला खमका अध्यक्ष दिलाय मी। काय चुकलाय लगेच जायचं, परत जर माझ्या तोंडा दिलं झालंय परत जायचं, दाजीभाऊ तुझ्यामुळे मी आलतो की आता काय आहे ती रवी माया घेते। आणि विटा शहरामध्ये जर तुम्ही गेला तर पंकज भैयाच्या माध्यमातून आता परवा मी मोर्चा काढला, एवढा मोठा मोर्चा, 100 महिला, अरे 5 कार्यकर्ते गावा भारतीय जनता पार्टीला गोळावत नव्हते, तिथे 100 महिला, 200-250 कार्यकर्ते, एवढा मोठा खर्चा काढला, त्या शिवला हागवण लागली। हे लक्षात घेतलं पाहिजे ताकद काय, ती पडळकर साहेबांची ताकद, देवाभाऊची ताकद। देवाभाऊच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एवढा काम करतोय। आता मला वाटतं गोर गरिबाच्या पाठीमागं ठाम आहे। उद्यापासून तुमच्या मागे लागते, रस्ता अडवायला फॅटायचं तानाशेट कार्यकर्ताच नाही, आमच्याकडं खणखणीत ना नाही, कुठे जर टाकलं तर खाळ वाजणार। त्यामुळे ही कार्यकर्ते माझ्याकडे आहे, ही तुमची ताकद। जीवनच्या ऐनवाडीवर मी भरपूर निधी टाकलाय, म्हणजे टाकत नाही, मला तर मतदान तुम्ही दिलंच नाही आणि मी मागा ताकदीने लढायचे। या तालुक्यामध्ये कुठली ग्रामपंचायत असू द्या, कुठली सोसायटी असू द्या, ताकदीने लढायची आणि त्याची प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आपल्या सगळ्यांचं, ग्रामस्थांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। परवा ज्यावेळी आपला माझ्याकडे तर ते इकडं आहे का तिकडं आहे का, मी काय करू, ती जी माणसाची मनाची दोलायमानची स्थिती असते त्या गोष्टीला पक्षप्रवेशामुळं कुलूप लागते। थोडक्यात म्हणजे आम्हाला बी काय हिचकिचाचं काम नाही, पुढे स्टेटला सुद्धा हिचकिचाचं काम नाही की आपल्या पक्षाचा, आपल्या विचाराचा कार्यकर्ता आपल्याकडे आलेला आहे। एक लक्षात घ्यायचं आहे, इथं सत्तेचा गैरवापर करून तुम्ही बघितलंय, बऱ्याच जणांनी गारांनी सांगितली की आपला विचाराचा आमदार नसल्यामुळं आपल्या लोकांची कोंडी होत्या, पण तसं होणार नाही। आपल्याकडे राज्याचं नेतृत्व आहे, आपल्याकडे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे प्रमाणित पडळकर साहेब आहेत। तुम्ही आमच्यापर्यंत पोचा। अगदी काम माणसांची छोटी छोटी आहेत, कुणाचं छोटं रस्त्याचं आहे, कुणाचं MSCBचं आहे। एक ध्यानात ठेवा की पुढली ग्रामपंचायतीपासून ते आमदार ते लोकसभेपर्यंत आपल्या विचाराचं माणसं असणार आहे, ती ध्यानात घ्या। ग्रामपंचायतीसाठी सुद्धा अगदी तुम्ही तळागाळातल्या अगदी एखादी महिला असेल आणि तिला जर पेन्शन चालू करायची आहे, मी ग्रामपंचायत आणताना तसंच केलं की सर्वसामान्य किंवा वरच्या लेवलचा मोठा माणूस आपल्या संग राहिल्याची गॅरंटी नसते, ध्यानात घ्या। आपण ज्या लहान माणसाचं, एखाद्या विधवा स्त्रीला किंवा निराधार माणसाला, अपंग माणसाला पेन्शन चालू केलेले असेल, एखादा माणूस कुठेतरी संकटात आहे, फॉरेस्टात आहे, त्याचं घराचं काम फॉरेस्टवाल्यानं बंद पाडलेलं असेल, एखाद्याचं लाईटचं काम असेल, एखाद्याला विहीर मंजूर करून द्यायची असेल, अशी छोट्या छोट्या कामावर तुम्ही लक्ष द्या। ती कामं आमच्यापर्यंत पोच करा। तुम्हाला जर कळत नसेल एखाद्या वेळेस तर आम्ही तुम्हाला ती संपूर्ण सॉल्व्ह करून देऊ, परंतु तुम्ही आमच्यापर्यंत ती पोचवा। आता तर तुम्ही या लिंकमध्ये आलेला आहात, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा मदत होईल, त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णतया दक्षता घेऊ। कसं आहे, आपल्याला ही सिस्टीम उभा करून या पडळकर बंधूंना साथ द्यायची आहे। त्या गोष्टी आपण परवा
अगदी डिस्कस मनापासून केलेला आहे. साहेब तुमच्या मागण्या सुद्धा आपल्याला काय दिशा धरायची आहे त्याबाबत आम्ही त्या लोकांच्या बरोबर विचार विनिमय केला. पण त्यानंतर यांनी पक्षात प्रवेश करायला अनुमोदन दिलं. कसं आहे, आपल्याला लिंक तयार करायची आहे. तुम्ही गावात आपल्या ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पुढे आमदारकी असेल, इथपर्यंत आपल्याला बिनलिखत काम करायचं आहे. इथून पुढे आता मी कसा करू काय करू असं काय आता राहिलेलं नाही. प्रत्येकानं आपापलं काम ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे जर केलं तर यश नक्की मिळत असतं. प्रत्येकानं हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि ज्यांनी मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझाही तो तुम्ही सर्वांनी बोलवून सत्कार केला त्याबद्दल सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नानासो गुजले, गणेश गुजले, अक्षय भगत, जगन्नाथ मुळे आणि इथं आलेले सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व तुम्ही या गावातली जबाबदार नागरिक, मी पहिल्यांदा तुमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हृदयातून तुमचं स्वागत करतो. उजव्या बाजूला वेताळ गुरु आहे आणि दोघांच्या मध्ये आपण साऱ्यांनी सुरुवात केल्या. मला वाटतंय वेताळ गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे ठामपणे आहे, तसाच रेवणशिदाचा सुद्धा आशीर्वाद आपल्या मागे आता ठाम आहे. मी बऱ्याच वेळा इथं 2-3 वेळा इथं येऊन गेलोय. कार्यकर्ते यायची भागाचा विकास करायसाठी आपण तुम्ही आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून आपण पुढे जायचंय हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता अक्षयने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं खानापूरचं शिवाजी विद्यापीठ कसं आलं. त्यावेळेस मला भगवान शंकरला तिथं बोलवलं, कारण तुम्ही असेल, विठ्ठलराव असेल, पोरापोरांनी हे नियोजन केलं. आणि या राज्यामध्ये आता बघताय तुम्ही शिवाजी महाराजांच्या राजकारभारावर आपल्याला जायचं आहे. पण शिवाजी महाराजांच्या राजकारभारावर जायचं म्हणजे काय करायचं आहे, 12 बोलदारांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. या राज्यामध्ये मराठा समाज प्रामुख्याने आहे, त्यानंतर मराठा समाज आहे, त्यानंतर धनगर समाज आहे, त्यानंतर नाईक समाज आहे, वडर समाज आणि 12 बोलदार. या छोट्या छोट्या समाजाला घेऊन ही भारतीय जनता पार्टी या देशामध्ये या राज्यामध्ये काम करते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या देशामध्ये आपण राहतोय, त्यामुळं आता आपण स्वाभिमान जागा केला पाहिजे. या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आता ताकदीने वाढत्या. आणि दाजीभाऊच्या माध्यमातून आता तर काय तुम्ही एवढ्याने प्रवेश केलाय की काय लय जणांच्या बुडाला आग लागल्या, उद्या लय जणा पुढील हे 21 लोकांनी प्रवेश केलाय. उद्या मला सांगायचे 21 जणांच्या कमीत कमी 12 ते 13 लोकांना फोन येणार तुम्ही का प्रवेश केला. तहसीलदाराच्या माध्यमातून जिरवायचं काम, प्रांताच्या माध्यमातून जिरवायचं काम, बीडूच्या माध्यमातून जिरवायचं काम कुठं होत असेल तर या खानापूरमध्ये जास्तीच होतंय. आणि ते मोडून काढायचं काम आपण 100% करणार आहे. मला तुम्ही तानाजी शेठ रातच्या 12ला फोन करा. अधिकाऱ्याला कसे औषध द्यायचं आहे ते मला चांगलं माहित आहे, त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. आज तुम्ही या गावामध्ये आम्हाला बोलवलं, आमचा तुम्ही सारे मान सन्मान केला, याची परतफेड म्हणून तुम्हाला या गावाला मागेल तेवढा निधी द्यायची जबाबदारी माझी. इथं राजकारण मी करत नाही, पार्टी कुठल्या आहे, सरपंच कुठल्या पार्टीचा आहे असला आम्हाला चालत नाही. जिथं आम्हाला मागणे निधीची, जिथे लोक आमच्या पाठीमाग आहे त्या लोकांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहायची जबाबदारी आमची, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आज या 21 जणांनी प्रवेश केलाय, एका